ग्रामीण मानव विकास संस्था संचलित श्री साई सहारा वृद्धाश्रम आळंदी मरकळ रोड धानोरे फाटा येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी आणि गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांसाठी एक महत्त्वपूर्ण व संवेदनशील उपक्रम सुरू करण्यात आला आहे। या उपक्रमांतर्गत आता ज्यांना स्वतःच्या हालचाली करणे अवघड झाले आहे किंवा ज्यांना सतत काळजीची गरज आहे अशा रुग्णांना आश्रमात प्रवेश देण्यात येणार आहे। या उपक्रमामुळे घरात एकटे पडलेले वृद्ध आणि बेड पेशंट असलेल्या नागरिकांना सुरक्षित, सन्माननीय आणि आरोग्यदायी वातावरणात जगण्याची नवी संधी मिळणार आहे। श्री साई सहारा वृद्धाश्रम हे ठिकाण केवळ निवाऱ्याचे केंद्र नसून सेवाभाव आणि सहृदयतेचा आदर्श आहे। येथे वृद्धांच्या तसेच गंभीर आजारांनी त्रस्त रुग्णांच्या आरोग्य, आहार आणि रोजच्या आवश्यक काळजीची संपूर्ण जबाबदारी घेतली जाते। प्रत्येक रहिवाशाला वैद्यकीय तपासणीपासून औषधोपचार, नियमित जेवण, स्वच्छता तसेच मानसिक आरोग्याच्या दृष्टिकोनातून संवाद आणि सहवास मिळतो। आश्रमामध्ये अनुभवी नर्स, प्रशिक्षित सेवक आणि आरोग्य कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली आहे। ते वृद्धांच्या आणि रुग्णांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असतात। प्रत्येक रुग्णाच्या आरोग्य स्थितीप्रमाणे त्यांच्या आहारात आणि दिनचर्येत बदल करण्यात येतो। वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार औषधोपचारांची नियमित तपासणी केली जाते। ग्रामीण मानव विकास संस्थेचे अध्यक्ष संतोष अंबादास साळवे आणि सचिव संतराम अंकुश सावंत यांनी सांगितले की वृद्ध आणि बेड पेशंट असलेल्या नागरिकांना घरात एकटे, असुरक्षित किंवा दुर्लक्षित वाटू नये यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे। आमचे ध्येय हेच आहे की प्रत्येक वृद्धाला आणि आजारी व्यक्तीला सन्मानाने आणि काळजीपूर्वक जगता यावे। त्यांनी पुढे असेही सांगितले की अनेक वेळा शहरात किंवा ग्रामीण भागात गंभीर आजाराने पीडित व्यक्तींना योग्य काळजी घेण्यासाठी ठिकाण मिळत नाही। अशा सर्वांसाठी श्री साई सहारा वृद्धाश्रम हे सुरक्षित आणि सेवाभावनेने प्रेरित ठिकाण ठरेल। आश्रम प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की जर आपल्या ओळखीतील कोणी बेड पेशंट किंवा एकटे पडलेले वृद्ध असतील ज्यांना सतत सेवाभावाची गरज असते, अशांनी श्री साई सहारा वृद्धाश्रमाशी संपर्क साधावा। हा उपक्रम समाजातील दुर्लक्षित आणि गरजू घटकांसाठी नव्या आशेचा किरण ठरेल असा विश्वास ग्रामीण मानव विकास संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे।